अशोकची आई, त्याची बायको व त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं छान कुटुंब असतं. अशोकला एक चांगली नोकरी असते. त्याची बायको ही नोकरी करत असते. दोघेही नोकरी करत असतात. त्यांची मुले आई घरी सांभाळत असते. मुलांना शाळेतून घरी घेऊन येणे, त्यांच्या आवडीचं जेवण बनवणे, त्यांना ते लाडाने भरविणे, घरची काही कामे शिल्लक करायची राहिली तर करणे, अशी सगळी कामे आई करत होती, अगदी आनंदाने. अशोकची बायको नोकरीला जाताना घरातील जेवढी शक्य होतील तेवढी कामे करून जात होती. दोघींचं नातं सासू सूनपेक्षा जास्त आई आणि मुलीचं होतं. अगदी कोणाची दृष्ट लागावी असं अशोकचं घरातील माणसांचं एकमेकांशी नातं होतं. सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आईचं वागणं अशोकला बदलल्यासारखं वाटतं, पण तो काही बोलत नाही. त्याला वाटतं जाऊ दे, छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष नको द्यायला. कधी कधी होते माणसाची चिडचिड, पण दिवसेंदिवस आईचं वागणं विचित्र होत चाललं होतं. ती घरात कोणाशीच नीट बोलत नव्हती, घरात काही लक्ष देत नव्हती. अशोकला कळत नव्हतं की काय कारण असेल बरं आईचा स्वभाव एवढा बदलला. एवढं प्रेम करणारी आई अशी का वागते? आईचं वागणं दिवस बदलत चाललं होतं. ती आता कोणाशी जास्त बोलत नव्हती. तिच्या रूमचा दरवाजा सतत लावून बसायची. कोणी काय विचारले की रागवायची. आईला काय बरं झालंय, अशी का वागते आई? अशोक सतत विचार करत होता. एक दिवस मुलं शाळेत गेलेली असतात. त्याची बायकोही घरी नसते. तो त्या दिवशी कामावरून थोडा लवकर घरी आलेला असतो. आईच्या रूमचा दरवाजा उघडा असतो. तो आत हळूच जातो आणि आत डोकावतो तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण आत आई एका कोपऱ्यात बसून रडत असते. तो आत जातो तर आईच्या हातात काहीतरी असतं. आई आई काय झालं आहे दाखव. पाहतो तर त्यांचा फॅमिलीचा फोटो असतो. आई काय आहे हे सगळं, काय झालं सांग मला. आई बोलते काही नाही रे. तेवढ्यात जवळ त्याला एक फाईल दिसते. ती तो बघतो तर त्याच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते व तो आईला घट्ट मिठी मारतो. त्यात असतं की आईला कॅन्सर आहे व लास्ट स्टेज आहे. तेव्हा त्याला आई बोलते रडू नको बाळा. तो बोलतो का नाही सांगितलं आई? अरे जेव्हा मला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. तुझी ही अवस्था मला कधीही पाहायची नव्हती. मला वाटलं तुम्ही माझ्यावर अवलंबून न राहता जगावं, माझ्याशिवाय जगायची सवय लावावी. तो बोलतो असं कोण करतं का ग? मी तुला बरा करेन, तू नको टेन्शन घेऊ. नाही बाळा, आता खूप उशीर झालाय. हे ऐकताच अशोक आईला मिठी मारून खूप रडतो आणि आई आहे तोपर्यंत तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन असं मनाशीच ठरवतो. खरंच आई ही आईच असते. शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या मुलाला कोणतेही दुःख होऊ नये यासाठी झटत असते.